मुंबईमधले 57 मराठी शाळा आता बंद होण्याची शक्यता आहे। वरळीतल्या जनता विद्यालय ही मराठी माध्यमाची शाळा आता बंद झाली। अपुरी विद्यार्थी संख्या आणि शिक्षक नियुक्ती नसल्याने मराठी शाळा बंद कराव्या लागतायत। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी। मुंबईमध्ये आणि राज्यामध्ये मराठी शाळांची संख्या ही घटते आहे। एकट्या मुंबई शहरामध्ये 57 मराठी शाळा या विद्यार्थ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे, शिक्षक नसल्यामुळे बंद झालेल्या आहेत। आणि त्यातीलच एक उदाहरण म्हणजे वरळीतील जनता विद्यालय। हे जनता विद्यालयाची इमारत आपण बघतोय, गेली अनेक वर्ष मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही शाळा चालवली जायची, परंतु ही शाळा आता पूर्णपणे मराठी माध्यमाची असून देखील बंद करण्यात आलेली आहे। त्याऐवजी अनएडेड पद्धतीनं इतर संस्थांच्या मदतीनं इंग्रजी माध्यमाचे वर्ग इथे भरवले जातात। इमारतीची अवस्था जर आपण बघितली तर त्याच्यावरनं या संपूर्ण शाळेचं चित्र नेमकं किती गंभीर आहे हे प्रामुख्याने पाहायला मिळतं। एकूणच आपण जर बघितलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी शिक्षकांची संख्या ही अपुरी आहे आणि त्याचबरोबर शाळा बंद पडण्याचं प्रमाण देखील सर्वाधिक आहे। या सगळ्यामध्ये मुंबईमध्ये अनेक शाळा या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेल्या आहेत। संच मान्यतेच्या नियमांमुळे मुंबईतील तब्बल 57 मराठी शाळा या बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यातीलच हे एक जनता विद्यालयाचं उदाहरण आहे। दक्षिण मुंबईमध्ये तब्बल 4 शाळा अशा आहेत की ज्या संच मान्यतेच्या नियमांमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि विशेष करून मराठी शाळांचा आकडा हा सर्वाधिक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ गणेश कदमसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई।